गाव बदलताय आम्ही सांगतो. AN न्यूज मराठी, शोध सत्याचा. नाशिक ग्रामीण पोलीस दलात 43 नवीन चारचाकी वाहने दाखल. जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते हस्तांतर सोहळा संपन्न. नाशिक ग्रामीण पोलीस दलात नव्याने दाखल झालेल्या एकूण 43 चारचाकी वाहनांचा हस्तांतर सोहळा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे परिक्षेत्र, पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत पोलीस मुख्यालय आडगाम येथील परेड मैदानावर संपन्न झाला. या सोहळ्याप्रसंगी प्रमुख अतिथींनी नवीन चारचाकी वाहनांना हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले. नाशिक ग्रामीण जिल्हा हा भौगोलिकदृष्ट्या मोठा असून जिल्ह्यास गुजरात राज्याची व इतर जिल्ह्यांची सीमा जोडलेली असल्याने तसेच मालेगाव हा संवेदनशील भाग असल्याने पोलीस यंत्रणेत सातत्याने कायदा व सुव्यवस्था बंदोबस्त पार पाडावा लागतो. नाशिक ग्रामीण पोलीस घटकात एकूण 40 पोलीस स्टेशन, 8 उपविभागीय पोलीस अधिकारी यांची कार्यालय तर अपर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण व मालेगाव विभागाशी एकूण 50 कार्यालय व इतर शाखा कार्यरत आहेत. सुमारे 3,500 पोलीस अंमलदार व पोलीस अधिकारी कार्यरत असलेले जिल्हा ग्रामीण पोलीस दल सुमारे 15,000 चौरस किलोमीटर परिसरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत असतात. पोलीस दलात दाखल झालेल्या नवीन वाहनांमुळे पोलिसांना गस्त घालणे, VIP सुरक्षा वाहन पुरवणे, धार्मिक स्थळे, विमानतळ सुरक्षा आदींसाठी वापर होणार आहे. या प्रसंगी अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा रवींद्र मगर, पोलीस निरीक्षक मोटर परिवहन विभाग अनिल घाडगे, पोलीस निरीक्षक वेलफेअर राहुल मोरे, राखीव पोलीस निरीक्षक पंडित चव्हाण यांच्यासह अधिकारी व अंकल्पक प्रमोद चकवा AN न्यूज मराठी नाशिक.